नमस्कार आणि प्लंबिंग ट्रेडच्या या मॉड्यूलमध्ये सर्वांचे स्वागत. आजच्या धड्यात आपण दिलेल्या लेआउटनुसार विविध पाईप फिटिंग आणि असेंब्लीजबद्दल जाणून घेऊ आणि गॅस वेल्डिंगच्या प्रक्रियेद्वारे एकाच डायमीटरचे पाईप तसेच वेगवेगळ्या डायमीटरचे पाईप जोडायला शिकू. पाईपलाईन सर्किटच्या ड्रॉइंग्सचा अभ्यास करणे आणि वापरलेल्या हँड टूल्सचे डेमॉन्स्ट्रेशन करणे, त्याचे क्लास ओळखून पाईपलाईन सर्किट तयार करणे, GI फिटिंग्सला GI पाईपशी जोडून करणे, एक साधी पाईपलाईन कनेक्शन तयार करणे आणि फिटिंगसह GI पाईप दुरुस्त करणे, वेल्डिंगसाठी पाईप कापून काढणे, बट वेल्डिंगसाठी पाईप टॅक करणे आणि रूट रन करणे आणि समान डायमीटरच्या पाईपसाठी क्लीन करणे, 90 डिग्री टीसाठी पॅटर्न विकसित करणे, पाईप कापणे, तयार करणे, तपासणे आणि स्वच्छ करणे, पाईप टँक करा आणि वेगवेगळ्या डायमीटर्सच्या पाईप्ससाठी वेल्डिंगचे अँगल आणि जॉईंट्स तपासा. या धड्यासाठी आवश्यक टूल्स आणि इक्विपमेंट्स याप्रमाणे आहे. एक स्टील मेजरिंग टेप, एक मार्कर किंवा पेन्सिल, एक पाईप वाईज, एक हॅकसॉ फ्रेम ब्लेड सोबत एक फ्लॅट फाईल, एक BSP डायस्टॉक आणि डाईज, एक ऑइल कॅन, एक डबल एंड स्पॅनर, एक ॲडजस्टेबल रेंच, एक वॉटर पंप प्लायर, एक पाईप रेंच, GI पाईप बिट्स गरज असेल तसे, GI एल्बो गरज असेल तसे, GI टी गरज असेल तसे, GI क्रॉस गरज असेल तसे, GI कपलिंग गरज असेल तसे, पाईप निपल गरज असेल तसे, GI हॅक्स निपल गरज असेल तसे, GI रिड्यूसर कपलिंग गरज असेल तसे, GI कॅप गरज असेल तसे, GI प्लग गरज असेल तसे, ग्लोब वॉल गनमेटल गरज असेल तसे, कॉटन वेस्ट गरज असेल तसे, लुब्रिकेशन ऑइल गरज असेल तसे. चला आपण GI पाईप आणि GI फिटिंग्सचे वेगवेगळे क्लासेस ओळखू आणि GI पाईप्स BSP थ्रेडिंग समजून घेऊ. GI पाईपवर पाईपलाईन सर्किट बनवू. ड्रॉइंग अनुसार योग्य हँड टूल्स आणि मटेरियल्स निवडा. GI पाईपमध्ये धरून हॅकसॉ फ्रेम ब्लेडने बिट्स आवश्यक आकारात कापून घ्या. फ्लॅट फाईलसह एजेस फाईल करा आणि बूर काढून टाका. BSP डायस्टॉक वापरून GI पाईप बिट्सवर BSP किंवा ब्रिटिश स्टँडर्ड पाईप थ्रेड्स तयार करा आणि डायज तयार करा. शेवटी ड्रॉइंग अनुसार फिटिंगसह GI पाईप दुरुस्त करून सिंपल पाईपलाईन कनेक्शनमध्ये इन्व्हॉल्व स्टेप्सकडे पाहूया. ड्रॉइंगच्या आधारे आवश्यक पाईपची लेंथ मोजावी. पाईप कटर किंवा हॅकसॉचा वापर करून मोजलेल्या लेंथ अनुसार पाईप कापून घ्यावेत. डाय स्टॉक वापरून पाईपच्या शेवटी थ्रेड कापून घ्यावे. स्टँडर्ड फिटिंगसह पाईप एकत्र करावे. आता आम्ही पाईप आणि पाईप फिटिंग असेंबल करू आणि नंतर पाईपवरील फिटिंग दुरुस्त करू. पाईप 1 मध्ये वाईसमध्ये धरून ठेवा. पाईपच्या एक्सटर्नल थ्रेड्सवर हेम्प पॅकिंग किंवा कॉटन थ्रेड मटेरियल वळवावे. पाईप थ्रेड्सवर सीलिंग कंपाऊंड लावा आणि पाईप किंवा पाईप फिटिंगला साजेसे पाईप रेंच ॲडजस्ट करा. पूर्ण थ्रेड्स आत येईपर्यंत स्क्रूइंग प्रक्रिया सुरू ठेवा. पाईप रेंच वापरून आय पाईपला T1 फिट करा. पाईप रेंच वापरून पाईप 2 ते T1 फिट करा. पाईप रेंच वापरून T2 ते पाईप 2 फिट करा. पाईप रेंच वापरून पाईप 3 ते T2 फिट करा. पाईप रेंच वापरून पाईप 3 वर एल्बो फिट करा. पाईप रेंच वापरून एल्बोला पाईप 4 फिट करा. पाईप रेंच वापरून पाईप 4 मध्ये सॉकेट फिट करा. पाईप रेंच वापरून बिबकॉक सॉकेटमध्ये फिट करा. पाईप रेंच वापरून पाईप 5 ते T2 फिट करा. पाईप रेंच वापरून सॉकेट पाईप 5 मध्ये फिट करा. पाईप रेंच वापरून सॉकेटला बेंड फिट करा. पाईप रेंच वापरून सॉकेट बेंडवर फिट करा. पाईप रेंच वापरून सॉकेटमध्ये पाईप 6 फिट करा. पाईप रेंच वापरून T3 ते पाईप 6 फिट करा. पाईप रेंच वापरून टीमध्ये पाईप 7 आणि 8 फिट करा. पाईप रेंच वापरून सॉकेट पाईप 7 आणि 8 मध्ये फिट करा. पाईप रेंच वापरून सॉकेट्समध्ये बिबकॉक फिट करा. जॉईंट्स पूर्ण केल्यानंतर कोणतीही अतिरिक्त हॅम्प, स्ट्रिंग किंवा सीलिंग टेप काढून टाका. हॅकसॉ ब्लेड किंवा ब्लो लॅम्प वापरून. सर्वात आधी आपण
समान डायमीटर असलेल्या पाईप्सला जोडण्याकडे पाहूया. हॅक्सॉचा वापर करून पाईप 75 मिलीमीटर लेंथपर्यंत कापून त्याचा शेवटचा स्क्वेअर फाईल करा. सेंटीमीटर 2 वर प्रेशर सेट करा. योग्य रूट गॅपसह CO अक्षीय पाईप बट जॉईंट तयार करण्यासाठी 2 पाईप अँगल किंवा चॅनल फिक्स्चरवर सेट करा. आवश्यक सेफ्टी प्रिकॉशन्सचे पालन करा. नॅचरल फ्लेम सेट करा. पाईपमध्ये 1.5 मिलीमीटर रूट गॅप ठेवून 3 ठिकाणी 1200 अंतर वेल्ड करा. पाईप सर्कम्फरन्सचे 4 सेगमेंट्स डिवाईड करा. पाईप फिक्स्चरवर हॉरिझॉन्टली ठेवावा. योग्य ब्लो पाईप आणि फिलर रॉड अँगल वापरून 3 o'clock पोझिशनपासून 12च्या पोझिशन रूट रनवर जमा करा. पाईप जॉईंट क्लॉकवाईज दिशेने टर्न करा जेणेकरून सेगमेंटमध्ये आधीच बनवलेला रूट रनचा शेवट 3 वाजताच्या स्थितीत येईल. पहिल्या सेगमेंटप्रमाणे दुसऱ्या क्वार्टरच्या सेगमेंटसाठी रूट रन वेल्डिंग सुरू ठेवा. त्याचप्रमाणे तिसऱ्या आणि चौथ्या सेगमेंटची रूट रन पूर्ण करा. संपूर्ण रूट रनमध्ये रूटशी की होल ठेवून रूटचा प्रवेश सुनिश्चित करा. आता आपण वेगवेगळ्या डायमीटर्स असलेल्या पाईप्समध्ये सामील होण्यास शिकूया. पॅरलल लाईन डेव्हलपमेंटद्वारे मुख्य पाईपवर कटआउटसह 90 डिग्री टी पाईपसाठी पॅटर्न डेव्हलप करणे आणि लेआउट करणे. जॉबच्या ड्रॉइंग अनुसार पाईपचे जॉईंट्स कापणे, तयार करणे आणि लॉक करणे. जॉब ड्रॉइंग अनुसार 2 पाईप तपासा, सेट करा आणि अलाइन करा. गॅस वेल्डिंगद्वारे जॉईंटला टॅग करा आणि ट्राय स्क्वेअर वापरून परपेंडिक्युलरली तपासा. या धड्यात आपण कसे काय शिकलोत त्याची चर्चा केली आहे. पाईपलाईन सर्किटच्या ड्रॉइंगचा अभ्यास करा आणि वापरलेल्या हँड्स टूल्सचे प्रदर्शन करा. त्यांचे क्लास ओळखून GI फिटिंग्सला GI पाईप्सशी जोडून पाईपलाईन सर्किट तयार करणे आणि एक साधी पाईपलाईन कनेक्शन तयार करणे आणि फिटिंगसह GI पाईप दुरुस्त करणे. वेल्डिंगसाठी पाईप कापून काढणे, बट वेल्डिंगसाठी पाईप ट्रॅक करणे, रूट रन करणे आणि समान डायमीटरच्या पाईपसाठी क्लीन करणे. 90 डिग्री TE पॅटर्न डेव्हलप करणे, पाईप कापणे, तयार करणे, तपासणे आणि क्लीन करणे, पाईप टॅग करणे आणि वेगवेगळ्या डायमीटर्सच्या पाईपसाठी वेल्डिंग्सचे अँगल आणि जॉईंट तपासणे. मला आशा आहे की आपल्याला या सत्राची स्पष्ट समज आली असेल. सर्वांचे आभार आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.